पितो मग काहीच तुम्हाला माहिती आहे की मी स्टँडअप कॉमेडी करते पण काहीच तशी मला स्टँडअप कॉमेडी जमत नाही पण तरी पण मी ट्राय करत राहणार नक्की सक्सेस होणार काहीच जर माझं चुकत असलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्यवस्थित बनते की नाही काहीच तुम्हाला माहिती आहे की शाळेत असताना कुठल्या ना कुठे पोरीवरती प्रेम करतो असंच मी एका पोरी प्रेम करतो आणि मला मित्र मी करत होतो त्या सोबत माझं ती म्हणली उद्या सांगतो दोघांना पण तिने जाऊन सांगितलं ह्याला की तुझ्या आवडलं तिने जाऊन सांगितलं त्याला अशी आमच्या दोघात खाणं झाली की पोरं बिरं जमा झाली आणि नंतर जी मैत्रिणी सांगते दोघात तिसरा मध्ये तिसऱ्याला जाऊन पळून घेऊन गेले आणि तुम्हाला माहिती आहे की गावात असल्यामुळे सगळ्यांना काजू आंबे बिंबे खायची सवय असते असंच काजू बिजू खायला आम्ही गेलेलो आणि विषय काय झाला काजू बिजू खायला गेलेलो आणि काजू खायच असताना काजू खायच असताना तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना सवय आहे काजूची अंगावरती कुणाची नाही फेकायची अशी सवय असते लहानपणी असेल तर असंच आमची म्हणजे गोट्या खेळण्याचा गेम होता आणि तो गोट्यात हारला त्याला आम्ही काजू आणायला सांगितले तो गेला वरती गेल्यानंतर विषय काय झाला की तो काजू आणता काजू बिजू आणले त्याने काढून दिले सगळ्यांना खाया बियाला आणि महत्वाची गोष्ट अशी झाली की त्याला गेलो मी माशाला घेऊन माशाला घेऊन आणि विषय काय झाला आम्ही सगळे आलो आणि ते विषय काय तिथं मासे पकडायला लोक गेलेले ती सगळे मला आईला उंडगा आहे की कोण आहे सारखं बघावतं माशाला ते सारखं बघावतं माशाला ते विषय काय माणसं आम्ही सारखी जायची आणि हे आपल्यासोबत चुकून यायचा पण विषय काय झाला आम्ही सामान्य माझी माणसं या टायमिंगला येतात म्हणून आम्ही सगळे भूल झालेलो हे आला नाही ह्याला सगळी बोलली तर त्याच्या घरात सांगितलं अरे जो मुंडगे पोर सारख्याच आहे पोरं नुसती घुमतोय घेते ते आज नाही आलीच हे सारखं घुसते ते मासे बघायला आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की म्हशी बिशी असते गाई बी आणि असंच जायच होतो आम्ही म्हशी बिशी तर बाहेरून पोरं येते तुम्हाला तर मुंबई असं तर हे पोरगं हे कालपर्यंत आपल्या बुटा बिटात एकदम साईडला खायचं वेळेला चिकणे आणि आज तर एकदम म्हशी राखते तर म्हशी बिशी राखते ते असे आम्ही ऐकलं आणि मग बोललो अरे बोललो तुझा पप्पा बिप्पा सगळं हेच पहिलं करायचं आता तू श्रीमंत झालीस म्हणून ते करतेस म्हणून सांगू नको समजलं असंच म्हणजे विषय असतं बोलल्यानंतर मग ती जरा शांत झाली वगैरे हे झाल्यानंतर मग चाललं असं पुढे जायला लागलं नंतर ना मग सगळे शांत बसलं जाऊ दे म्हणलं काय बोलायचं ते आणि तुम्हाला जर माहिती आहे